नमस्कार काका. नमस्कार. आज आपण भेटतोय जवळजवळ 2 वर्षानंतर है ना. 2 वर्ष होऊन गेले तुम्हाला. नाही 2 वर्ष झाले. हां, माझ्या माहितीप्रमाणे आपण 2 वर्ष आधी भेटलो होतो. एप्रिल महिन्यात भेटलो होतो आणि ते होतं 23 आहे की नाही. हां, तर त्यावेळेस तुमचा एक आम्ही छान व्हिडिओ बनवला. त्यामध्ये तुमचा सांधेदुखीच्या त्रासबद्दल तुम्हाला जे 15-20 दिवसानंतर जो अनुभव आला तो खूप व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. लोक पाहत आहेत है ना. पण आज आता त्या गोष्टीला 2 वर्ष झाले आहे. तर हे जे न्यूट्रलाइट तुम्ही घेतलं यामध्ये प्रोटीन पावडर, ओमेगा 3, ग्लुकोसोमाइन एससीएल, मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी है ना. हे सगळं जे तुम्ही घेतलं त्यामुळे तुम्हाला आज काय फिलिंग होते. आज 2 वर्ष होऊन गेले, तुम्हाला काय फिलिंग होते. आज फिलिंग ही होती मला की पहिली तसं मला नर्वस वाटत होतं. हां, म्हणजे काम करायची इच्छा होत नव्हती. थकल्यासारखं वाटत होतं आणि काहीही करायचं म्हणजे असं जीवावर आल्यासारखं होतं. पण आता अशी परिस्थिती आहे की झोपेतून जरी उठलो तरी मला फ्रेश वाटते आणि काम करताना मला असं थकवा कधीच वाटत. घरगुती कामं तुमच्या मनापासून करतात. आम्ही दोघे सगळे घरगुती काम आम्ही घरचे घरीच करतो. हां हां हां. छान. अजून काय सांगा वाटेल तुम्हाला हे घेतल्यामुळे काय तुम्हाला. मला वाटतं की हे घेणं म्हणजे मला त्याच्यापासून इतका चांगला अनुभव आला. मला हेच वाटतं की हे मी जर अगोदर घेतलं असतं. हां हां हां. पण मला काय माहिती नव्हती. माझ्या म्हणजे नाटीकडून माहिती झाली मला. तिने सांगितलं सगळं आणि ते घेऊनच आले आणि तिने सगळं मला सुरू केलं. मला तेच वाटतं की मला तिने हे अगोदर सांगितलं असतं तर मला याच्या अगोदर खूप फायदा झाला असता. म्हणजे आज 2 वर्षानंतर हे तुम्हाला खूप छान वाटत आहे ते घेतल्यामुळे. म्हणजे तरतरी वाटते. तरतरी वाटते. हां हां. नर्वसपणा. तुमचं रनिंग एज किती आहे काका आता. आणि माझं सध्या मला दिवाळीपासून 81 लागलं. 81 रनिंग आहे तुमचं. चला बढिया. आणि तुमच्यासोबतच काकूंचे ऑलरेडी पायांचे ऑपरेशन झाले होते. सांधेदुखींचे दोन्ही पायांचे आहे ना. तर काकूंना पण आपण सुरू केलं होतं हे आहे ना. त्यामध्ये एससीएल वगैरे दोघांनी केलं होतं. तर काकू तुम्ही पण तुमचा अनुभव काही शेअर करा. पण मला कसा त्रास कमी झाला या गोळ्यापासून. हां हां. ते वात येत दुखत ऑपरेशन झालं हे होतं. ते या सांगत घेऊन पाहून ह्या गोळ्या तर ते घेतल्यापासून मला आराम झाला. आराम झाला. चांगल्याची माहिती त्याच्यात गरज आहे नाही. हो हो. हां, त्यापासून सुरू ठेवलं. रोज मी घ्यायची त्या गोळ्या. छान छान. अजून काही मनातून फिलिंग. कारण तुम्ही 2 मिनिटं आधी माझ्याशी अजून काही खूप छान बोलले. मला असं वाटतं ते शब्द जर कुठे आठवले तर अजून छान. मला वाटतं की हे प्रत्येकाने घेणं जरुरी आहे आणि हे खावं प्रत्येकाने. माझा तसा अनुभव आहे तसा प्रत्येकाला तेच म्हणते की आपण खरंच अगोदर हे केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे एक म्हणू शकतो आपण पैशाचं चीज झालं आपलं. कुठं व्यर्थ केले नाही नाही है ना. खूप छान वाटतं. आणि ही ईश्वराची इच्छा आहे की तुमच्यापर्यंत हे पोहोचलं आणि ईश्वराने तुम्हाला हो म्हणायला लावलं. हे महत्त्वाचं आहे बरं. बरेच लोकांकडे पैसे असतील पण ते म्हणतात की नाही राहू द्या. मग ते त्रास सहन करायचा त्यांचा बाकी असेल म्हणून ते विचार नाही म्हणावं लागते. आता बघा काका तुम्ही 81 रनिंग आहे तुमचं कम्प्लीट झालंय. 81 कम्प्लीट होऊन या एजमध्ये तुम्ही स्वतः चालता, घरातले कामं साफसफाईचे करता. आज मी म्हणतो 60-65 वर्षाचे लोक ते नाही करू शकत जे तुम्ही करताय आहे की नाही. आरामशीर. तर खूप छान वाटते. आम्हाला एक प्राऊड फील होते की आम्ही चांगल्या कंपनीचे चांगले प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. चांगले तुम्हाला इफेक्ट मिळाले त्याचे आणि गर्व होते आम्हाला की आमच्या प्रोडक्टमध्ये केमिकल नाही आहे. कुठे साईड इफेक्ट होण्याचं काही कारण नाही. हां, खूप छान. कशाचा काही त्रास होत नाही आणि होणार तो फायदाच होणार है ना. चालेल. हो हो हो. हां, नैसर्गिकरित्या ही कंपनी शेती करते आणि त्याच्यातून उत्पन्न काढून त्याच्यावर प्रोसेस करून तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये कुठलं काही नाही करत. हां, आणि ही कंपनी आज 91 वर्षापासून आहे. किती. 91 वर्षापासून आहे. 1934 पासून काम करून राहिली कंपनी आणि आज 111 देशांमध्ये हा प्रोडक्ट सप्लाय करतो आहे की नाही. आम्हाला खूप चांगला अनुभव आला. बस बस बस. छान छान. ईश्वराची इच्छा आहे की तुमचा होणारा जो त्रास होऊन राहिला होता तो थांबवला. हो. आणि नवीन तरतरी निर्माण झाली. हां, म्हणजे खूपच त्रास होता मला. काही कुठलाच त्रास नाही. पहिले जे काही त्रास होते म्हणजे काही लोकांना काय असते. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो. काही लोकांना असं वाटते की गोळ्या घेतल्या कीच बरं वाटते नंतर जैसे ठेवून झालं. हां, तर आज 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर जरी आपण म्हणून राहिलो 2च वर्षानंतर म्हणून वाटलं. हां, लोकांना पुन्हा घ्यावं लागते. तर इथं तुम्हाला तो त्रास कव्हर झालेला आहे. हो हो. बरोबर बरोबर. चालेल चालेल. खूप छान वाटलं. भेटू पुन्हा. एकदा फक्त नाव सांगून द्या. पुन्हा एकदा नाव सांगून द्या. तुकाराम तायडे, 12 ज्योतिर्लिंग मंदिर जवळ राहणे, रणपिसे नगर, अकोला. काकू चालेल. धन्यवाद काकू. काका धन्यवाद.